पुण्यामधली बातमी आहे। पुण्यात दत्तवाडी परिसरातली एक धक्कादायक सीसीटीव्ही समोर आलेला आहे। हातात कोयता घेऊन टोळक्यानं तरुणावर जीवघेणा हल्ला केलाय। गजबजलेल्या स्वारगेट भागातली ही घटना आहे। पुणे सातारा रस्त्यावर हा थरारक प्रसंग घडला आणि यातील तरुण जीव वाचवण्यासाठी एका दुकानात शिरला। दुकानात लपल्यामुळे त्याचा जीव वाचल्याचं स्पष्ट झालंय। मागच्या 20 दिवसांमध्ये पुण्यामध्ये विविध भागात मिळून 12 हत्या झालेल्या आहेत आणि पुण्यातलं हे दहशतीचं सत्र अजूनही सुरू आहे। वैभव सोनवणे थेट पुण्यावरून आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। वैभव, कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे पुण्यामध्ये निघताना दिसतायत। संदीप, आता हे रुटीन झालंय। कायदा सुव्यवस्था ही कधीच बिघडली आहे पुण्याची आणि आता पुणेकरांनी या आहे त्या वातावरणामध्ये राहायची सवय लावून घेतली आहे का काय इतपत या गुन्हेगारीचा उद्रेक झालेला पाहायला मिळतो। किरकोळ मुलं आहेत, अगदी लहान 17-18 वर्षाची, 16 वर्षाची। ही जवळपास गेल्या 15 दिवसातली 4थी ते 5वी घटना आहे जिथं कोयत्याने वार करून खून करायचा प्रयत्न झालाय। वैयक्तिक वादांमधून झालेले खून तर वेगळी गोष्ट आहे, मात्र या अशा पद्धतीने कुठल्याही किरकोळ कारणासाठी कोयते हातात घेऊन रस्त्यावरती पळणार आहे हे जे सीसीटीव्ही आपण पाहतोय सातारा रोडचं, हे अशा अनेक घटना या गेल्या महिनाभरामध्ये घडल्यात। मात्र या स्ट्रीट क्राईमला, रस्त्यावरच्या या गुन्ह्यांना आवर घालायला पुणे पोलिसांना अजिबात यश येताना पाहायला मिळत नाहीये। एक तर गेल्या महिनाभरामध्ये पुणे पोलीस दलाच्या गुन्हे शाखेची रचना पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी अत्यंत उलटीपालटी करून ठेवली आहे आणि जे अधिकारी या गुन्हे शाखेमध्ये काम करतात त्यांनाही कुठलीच परवा या सगळ्या गुन्ह्यांची किंवा गुन्ह्यांना आवर घालायची पाहायला मिळत नाहीये। या नीला वाडकरच्या खुनापासून गुन्हेगारीचं हे सत्र सुरू झालेलं होतं। कालपर्यंत हे सत्र असंच सुरू आहे। एका अल्पवयीन मुलाला सुद्धा ताब्यात घेण्यात आलं परवाच्या दिवशी, जो खून करण्यात आला प्रेम संबंधातून, तोही अशाच पद्धतीने 3 मित्रांनी कोयते हातात घेऊन त्या मुलाला मारून खून केला होता। सिद्धार्थ असं त्या तरुणाचं नाव होतं। या सगळ्या प्रकरणांमध्ये पोलीस नेमकं करतायत काय असा प्रश्न। अगदी वैभव, कुठेतरी गुंडांना पोलिसांची भीती राहिली की नाही हाच प्रश्न पुण्यातल्या या घटना बघितल्यानंतर लक्षात येतोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। आपण ही दृश्य बघतोय या सीसीटीव्ही मध्ये, आपल्याला लक्षात येतंय अगदी 17-18 वर्षांची ही मुलं आहेत। हातामध्ये कोयता घेऊन त्या एका तरुणाचा पाठलाग करतायत आणि ही दृश्य बघितल्यानंतर पुण्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचे कसे धिंडवडे निघतायत याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल। हा तरुण जीवाच्या आकांतानं पळत होता आणि तो एका दुकानामध्ये लपल्यामुळे त्याचा जीव वाचलेला आहे। मागच्या 20 दिवसांमध्ये जर आपण बघितलं तर पुण्यामध्ये तब्बल 12 हत्या झालेल्या आहेत। त्यामुळे पुण्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अतिशय गंभीररित्या समोर आलेला आहे। पोलिसांचा धाक खरंच या गुंडांवर राहिलेला आहे। ज्या टोळ्या आहेत पुण्यामधल्या त्या दहशत माजवण्यासाठी अशा प्रकारचे दहशत आहे ती पसरवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत। यानंतर मुंबईतली एक ब्रेकिंग बातमी बघणार आहोत। मुंबईतल्या ताज हॉटेलमध्ये चोरीची घटना घडली आहे। ताज हॉटेलमध्ये कॅशियर कडूनच 46,000 रुपये चोरण्यात आलेले आहेत। बोलण्याच्या नादामध्ये हे 46,000 रुपये लंपास करण्यात आलेत आणि ही सगळी चोरीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। कुलाबा पोलीस स्थानकामध्ये तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली। अधिक माहिती घेऊया, दिवाकर सिंग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। दिवाकर, माझा आवाज येतोय? आपण बघतोय काही तांत्रिक कारणांमुळे दिवाकरशी संपर्क होत नाही, पण मुंबईतल्या ताज हॉटेलमधली ही घटना आहे। ताज हॉटेलमध्ये चोरीचा प्रकार समोर आलेला आहे। या सीसीटीव्ही दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय ताज हॉटेलमध्ये कॅशियर कडून 46,000 रुपये चोरण्यात आलेले आहेत। बोलण्याच्या नादामध्ये हे 46,000 रुपये या चोरट्यानं लंपास केलेले आहे। चोरीची सगळी घटना जी आहे ती सीसीटीव्हीत कैद झाले। तोच सीसीटीव्हीचं जे फुटेज आहे ते तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। कशा प्रकारे या कॅशियरला बोलण्याच्या नादामध्ये गुंतवून ही 46,000ची रक्कम लंपास केलेली आहे। या सगळ्या घटनेनंतर कुलाबा पोलीस स्थानकामध्ये तक्रार सुद्धा दाखल करण्यात आलेली आहे। चारी बाजूनी सीसीटीव्ही असताना, चोख बंदोबस्त असताना या ठकसेनानं मात्र कॅशियरला बोलण्याच्या नादामध्ये गुंतवून 46,000 रुपये घेऊन लंपास झालेला आहे।